जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनल आणि गव्हर्नमेंट एक्झाम या ऑनलाईन प्रिपरेशन पोर्टलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत असणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभाग यांची जी भरती आहे, ही भरती येण्यासाठी तयार आहे. त्याविषयी बघा माहिती एक प्रसिद्ध झालेली आहे आणि गेल्या या आठवड्यामध्ये या 8 दिवसांमध्ये आरोग्य विभागाच्या अंतर्गत खूप फास्ट प्रोसेस होताना आपल्याला दिसत आहे. जे पावसाळी अधिवेशन होतं मित्रांनो, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपले आरोग्य मंत्री जे आहेत त्यांच्याकडून सांगितल्या गेल्याप्रमाणे आता भरती जी आहे ती लवकरच येणार आहे. बघा 7 तारखेपासून खूप जास्त अपडेट येत आहेत. 7 तारखेला एक परिपत्रक आलं होतं 7/7/2026 रोजी. तर त्यामध्ये त्यांनी 30 जून पर्यंत जेवढे काही रिक्त पद आहेत, या रिक्त पदांची पूर्ण माहिती मागवलेली होती आणि ती माहिती आयोगाकडं, विभागाकडं गेलेली आहे आणि त्याच्यानंतरचं हे पुढचं जे अपडेट आहे ते प्रसिद्ध करण्यात आलंय बघा. 9/7/2026 चं हे अपडेट आहे. यामध्ये पदभरतीसाठी जी बिंदू नामावली आहे, ही बिंदू नामावलीची समिती थ्रू जागा ज्या आहेत ते कास्ट वाईज डिवाइड करण्यासाठी दिलेल्या आहेत. पूर्ण माहिती सांगतो बघा. ह्याची जी प्रत आहे, ही प्रत सहसंचालन आरोग्य सेवा मुंबई हिवताप असेल, कुष्ठरोग आणि क्षयरोग असेल यांच्याकडे पाठवलेली आहे. त्यानंतर जे महामंडळ आहेत त्यांच्याकडे सुद्धा पाठवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर उपसंचालय हे जे या सगळ्यांना पाठवण्यात आलेली आहे. विषय बघा सगळ्यात महत्वाचा असणार आहे. गट क आणि ड संवर्गाच्या पदभरतीच्या अनुषंगानं पूर्व तयारी करण्यासाठी हा पीडीएफ जो आहे किंवा ही जी प्रत आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघा पदभरतीची पूर्वतयारी म्हणजे नेमकं काय असतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये त्याआधी बघा तुम्ही सर्वजण जे आहेत ते प्रिपरेशन करत आहेत, स्टडी करत आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे स्टडी मटेरियल नाहीये. कशा पद्धतीनं अभ्यास करायचा हे माहीत नाहीये. तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि जे विद्यार्थी प्रॉपर अभ्यास करत आहेत, त्यांच्या प्रॅक्टिससाठी आपण घेऊन आलेलो आहोत GOV एक्झाम्स अशा पद्धतीच्या नावाचं एक ऑनलाईन प्रिपरेशन पोर्टल आहे. GOV एक्झाम्स अशा पद्धतीचा टाइप केल्याच्या नंतर बघा पहिली वेबसाईट जी आहे GOV एक्झाम गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन पोर्टल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यानंतर हा जो काही होम पेज दिसत आहे, सरफेस दिसत आहे, हे एक आपण तुमच्यासाठी एक नवीन पोर्टल घेऊन आलेलो आहोत. यावरती तुम्ही जसं क्लिक कराल पहिल्यांदा तुम्ही नवीन आल्याच्या नंतर बघा साइन अप वरती जायचं आहे. तुमचे पूर्ण डिटेल्स टाकायचे आहेत. मेल आयडी ला तुम्हाला एक ओटीपी येतो. तो ओटीपी सबमिट करून तुम्हाला साइन अप करायचं आहे आणि साइन अप झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं लॉग इनचा जो ऑप्शन आहे, या लॉग इनच्या ऑप्शन वरती जाऊन लॉग इन करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन करसाल विद्यार्थी मित्रांनो, तशा पद्धतीनं बघा तुम्हाला तिथं वेगवेगळ्या जे एक्झाम आहेत, अपकमिंग एक्झाम्स तुम्हाला सगळे PYQ तर मिळतीलच त्यावरती. पण ज्या काही एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या DMAR, DHS असेल, महिला व बाल विकासच्या असतील, नगर परिषदच्या असतील, सरळ सेवा असेल, तलाठी असतील, सगळे पेपर जे आहेत ते तुम्हाला तिथं मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा ते पेपर अशा पद्धतीचं तुम्ही DHS वरती जरी गेलात तरी LSO असेल, त्याच्यानंतर बघा बहुउद्देशीय कर्मचारी, फार्मासिस्ट वगैरे सगळ्यांचे पेपर लवकरच येणार आहेत. तुम्ही डेमो वरती जाऊन सुद्धा तिथं जे आहे ते पेपर पाहू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो बघा हे पेपर कशा पद्धतीचं असणार आहे एक तुम्हाला मी डेमो दाखवतो. याच्यामध्ये तुमचे 100 प्रश्नांची तुम्हाला लाईव्ह एक्झाम जी आहे, जी तुम्ही फायनल एक्झामला देत असता. TCS, IBPS ज्या पद्धतीनं पेपर घेत होतं आणि आता MPSC कडे सगळे पेपर हँडओव्हर होणार आहेत. तर MPSC पॅटर्न प्रमाणे आपण याच्यावरती पेपर देणार आहोत. टाइम बॉन्डेड पॅटर्न नुसार बघा पूर्ण सेट नुसार यामध्ये तुम्हाला जे आहेत ते मिळणार आहेत. सेट्स नुसार तुम्ही इथं सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर बघा तुम्हाला अशा पद्धतीचं काही जसं एक्झाम मध्ये बसल्याच्या नंतर तुम्हाला जशा पद्धतीच्या सूचना, इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिले जातात, प्रॉपर तशा पद्धतीचं हे पोर्टल आहे. तुम्हाला इथं लँग्वेज सुद्धा सिलेक्ट करायची आहे आणि सगळं तुम्ही वरचं वाचलेलं आहे असं चेक बॉक्स मध्ये क्लिक करून तुम्ही तिथं ऍग्री करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला इथं कॅमेराचा ऍक्सेस सुद्धा मागितला जातो. कॅमेराचा ऍक्सेस दिल्याच्या नंतर तुम्हाला एक्झाम स्टार्ट करायची आहे.
जशा पद्धतीची एक्झाम स्टार्ट होईल त्यानंतर बघा तुम्हाला इथं प्रत्येक प्रश्न जो आहे तो प्रश्न इथं मार्क करायचा आहे. किंवा तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पाहायचा आहे, नेक्स्ट क्वेश्चन असेल. ह्या सर्व क्वेश्चन जे आहे ते बघा, याचं आन्सर दिल्याच्या नंतर तुम्हाला इकडं राईट साईडच्या कोपऱ्यामध्ये ग्रीन दिसत आहे. पहिला तुम्ही क्वेश्चन सोडवलेला नाहीये, त्याला फक्त मार्क केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं मार्क केल्याचं जे सिम्बॉल आहे ते पर्पल कलरचं जे साईड आहे ती सुद्धा तिथं तुम्हाला दिसत आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जे 100 क्वेश्चनचे सेट वाईज टाइम बॉन्डेड पद्धतीनं आपण हे जे पोर्टल आहे हे पोर्टल तयार केलेलं आहे. आणि तिथं तुम्ही एक्झाम ज्या आहेत त्या एक्झाम देऊन तुमचं प्रिपरेशन किती झालेलं आहे हे तयारी करू शकता तुम्ही स्वतःच. त्याच्यावरती आता आपण वीकली सुद्धा एक्झाम देणार आहोत आणि जे PYQ आहे ते PYQ सुद्धा सगळे अपलोड करणार आहोत. याची लिंक जी आहे ते लिंक सुद्धा मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. मित्रांनो, तुम्हाला तयारी कशी करायची हे आपण सांगितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं गव्हर्नमेंट एक्झाम्स या वेबसाईट वरती जायचं आहे, लॉग इन करायचं आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा, आता या परिपत्रक मध्ये काय आलेलं आहे की वरील विषयाच्या अनुषंगाने गट क आणि ड संवर्गामध्ये ही पदभरती नियमित असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नियमित पदभरती असणार आहे, कंत्राटी नसणार आहे. आपण नियमित पदभरतीची माहिती घेत आहोत. तर गट क आणि ड या दोन्ही संवर्गामध्ये जी 2026 मध्ये पदभरती प्रस्तावित आहे बघा, 2026 मध्ये 100% पदभरती येणार आहे. नवे तर या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या वीक मध्ये ही भरती पडण्याची दाट शक्यता आहे. कारण प्रोसेस एवढी फास्ट होत आहे. आणि आता काय झालेलं आहे बघा, त्या पदभरतीच्या अनुषंगाने पूर्व तयारी करण्याच्या उद्देशानं सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली, ही जी नामावली आहे त्याच्या वेकेन्सी मॅट्रिक्स तयार करून प्रमाणित करणे आवश्यक आहे. तर बघा, आता भरती कशी निघत असते बघा, विद्यार्थी मित्रांनो, पहिली जी स्टेप आहे या पहिल्या स्टेप मध्ये जेवढ्या रिक्त जागा आहेत या रिक्त जागांचा आणि अहवाल घेतला जातो, ज्यामध्ये बघा एकूण जागा ज्या आहेत एकूण मंजूर जागा त्यापैकी भरलेल्या किती आहेत आणि रिक्त किती आहेत यांचा आढावा काढला जातो. त्यानंतर बघा, रिक्त जागांपैकी दुसरी स्टेप जी असते ती रिक्त जागांपैकी किती जागा या भरतीमध्ये भरून घ्यायचा आहे याचा अहवाल असतो. आणि त्यानंतर एक किती पदांवरती भरती काढायची आहे हे फिक्स झाल्याच्या नंतर ही जी फाईल आहे ही फाईल बिंदू नामावलीकडं पाठवली जाते. बघा, बिंदू नामावलीकडे पाठवली जाते. म्हणजे आता पूर्ण स्टेप जी आहे आणि बिंदू नामावलीकडे पाठवल्याच्या नंतर बिंदू नामावली जी आहे ती या पदांचं जेवढे काही आकडा आहे त्या पदांचं डिवायडेशन जे आहे ते सामाजिक समांतर आरक्षणानुसार डिवाइड करून कुठल्या कॅटेगरीला किती जागा द्यायच्या आहेत त्या कॅटेगरी मधील जनरल असेल, फिमेल असतील, माजी सैनिक असतील किंवा प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील किंवा अनाथ असतील, या वेगवेगळे जे कॅडर आहेत याच्यामध्ये त्याचं डिवायडेशन करून ही बिंदू नामावली जी आहे ही बिंदू नामावली देत असते. आणि त्यानंतर शेवटची स्टेप आहे, जाहिरात प्रसिद्ध होत असते. बघा, आता ही जी आहे ती अशी प्रोसेस आहे. आणि भरती प्रक्रिया काढण्यासाठी जी आहे प्रसिद्ध करण्यासाठी याच बिंदू नामावलीद्वारे डिवायडेशन कास्ट वाईज कॅटेगरी वाईज डिवायडेशन करून घेण्यासाठी ती भरती प्रसिद्ध करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून ही फाईल जी आहे ती बिंदू नामावलीकडे पाठवण्यात आलेली आहे. आणि यास्तव आपल्याला कळवण्यात येत आहे की आपले कार्यालयाचे अधीनस्थ असलेले गट क आणि ड मधील सर्व संवर्गाची बिंदू नामावली व वेकेन्सी मॅट्रिक्स, पेसा पद असतील किंवा नॉन पेसातील पद असतील हे तयार करून मागासवर्गीय कक्षाकडे दिनांक 13 जुलै 2026 पर्यंत सादर करायची आहे. हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे. तर बघा, ही तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, 13/7/2026 या तारखेपर्यंत बिंदू नामावलीनं जो काही त्यांचा अहवाल आहे तो मागासवर्गीय विभाग जो आहे त्या विभागाकडे पाठवायचा आहे. याचा अर्थ असा आहे बघा, बिंदू नामावलीच्या 13 तारखेच्या नंतर आपण 15 तारखेपर्यंत किंवा 20 तारखेपर्यंत ही समिती हा अहवाल मागासवर्गीय कक्षाकडे पाठवेल असा एक आपण अंदाज धरू. मागासवर्गीय कक्षाकडे त्याचं कामकाज जे आहे ते तिथून पुढं अजून 10 दिवस जरी चाललं तरी या महिन्याच्या शेवटी किंवा विद्यार्थी मित्रांनो
पुढच्या महिन्याच्या म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या वीक मध्ये आरोग्य विभागाची जाहिरात येणार आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. आता या भरतीमध्ये पूर्ण मी एक आता प्लेलिस्ट बनवतो. त्यामध्ये सगळे व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ आपण टाकू. त्यामध्ये कोणते पद असतील, त्यांचा सिलेबस काय असेल, पॅटर्न काय असेल. 2023 मध्ये 80-20 चा पॅटर्न होता. यावेळेस काय पॅटर्न असेल, काय सिलेबस असतील, एव्हरीथिंग ज्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्हाला जे डाऊट आहेत ते डाऊट सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारा. त्याची सुद्धा माहिती घेऊन मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही जी माहिती आहे ही माहिती पोहोचेल. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला लागा आणि गव्हर्नमेंट एक्झाम या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सुद्धा तुम्ही तिथं ऍक्टिव्ह व्हा. आता मी एक नवीन प्लॅन सुद्धा तयार करतो तुमच्यासाठी. आपण लाईव्ह जे एक्झाम आहेत ते लाईव्ह एक्झाम वीकली घेऊ, ज्यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसच्या बेसिसवर आपण वीकली एक एक्झाम ठेवत जाऊ. तुम्ही किती अभ्यास करताय, तुमचं प्रिपरेशन किती होतंय, हे तुम्हाला तिथं एक्झाम देऊन कळेल आणि तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल आणि या भरतीमध्ये तुमचा नंबर सुद्धा लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर सुद्धा करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्यावरती सगळ्या पीडीएफ नोट्स मिळत असतात, त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. गव्हर्नमेंट एक्झाम या ऑनलाईन पोर्टल वरती जाऊन लॉग इन करून तिथं प्रॅक्टिस करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.